बारामतीची निर्मिती दादाने केलेली आहे ती पुढ्या पद्धतीने टिकवणं, अधिक वाढवणं, दादाच्या स्वप्नातलं बारामती घडवणं, नियतीने कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी दिलेली असेल, पण एक दादांचा निकटचा 40 वर्षाचा सहकार्य म्हणून विश्वास व्यक्त करतोय. सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लभाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया की आमच्या वहिनी साहेबांची ही निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे, प्रथा आहे. अशा म्हणजे एक मोठा नेतृत्व आपल्या मधून असा आकस्मिक निघून गेल्यानंतर आपल्याला त्यांना खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल, खरा त्यांचा सन्मान करायचा असेल तर आपण वहिनी साहेबांना त्यांच्या जागेवर बिनविरोध बसवला पाहिजे. ही आपली आजपर्यंत महाराष्ट्राची एक रीतरिवाज आणि प्रथा राहिली. बारामतीमध्ये आज उतरल्यानंतर दादा नाहीत अशी बारामती मनाला फार अजूनही चटका लावला. पण हे मतदान करताना सुद्धा तुमच्या लक्षात हेच असलं पाहिजे की आपण राज्याच्या एका आमच्या भगिनी नेत्यांना निवडून देत. अनेक पक्षांनी जे आहे आपल्याला पाठिंबा दिला. उद्धवजी ठाकरेंना फोन लावला ते प्रश्नच नाही, आम्ही तुमच्याबरोबर. एवढंच नाही, काही म्हणाला की भुजबळ आणि दिलीप तुमच्याकडे येतील. निरोप आला, कशाला ते बरोबर दिसत नाही. आम्ही मनापासून तुमच्या बरोबरच आहोत ना, बाकी कधी पण तुम्ही या, पण या कामासाठी येणं काही आवश्यक नाही. आम्ही पूर्णपणे तुमच्यावर